शालू झोका दे गो मैना, शालू झोका दे गो मैना, बुगडी नाही आणली रुसू नको मैना, बुगडी नाही आणली रुसू नको मैना. बॅ आणि स्वतः वायरमध्ये गुंडाळतील म्हणून फेरीच नाही मारली. चरत होता तो एक मेंढा, चरता चरता त्या नाकात गवत गेलं तो शिंकला. तर ते मी बघितलं, तर म्हटलं हे कधीतरी आपल्याला करता येईल. तर त्याच्यामुळे ते चरता चरता तो नाकात जेव्हा बसलास ना, टीव्ही लावायचो महाराष्ट्राची हास्य जत्रा 9:30 वाजता, सोमवार मंगळवार बुधवार हॅट्रिक म्हटलेला असं आम्ही. बरोबर हा अरुण कदम? महाराष्ट्राच्या हास्य जत्रेतली सर्वात गोंडस माणसं माझ्यासोबत आहेत, कारण की ती मंचावर आली की लगेचच हसायला येतं आपल्याला. माझ्यासोबत आहेत अरुण दादा, अरुण कदम, रसिका माझ्यासोबत आहे आणि अर्थात द मोरे माझ्यासोबत आहेत, प्रभाकर मोरे. ही तीनही माणसं माझ्यासोबत आहे. अरुण दादा, नवा पर्व सुरू होत आहे, नवा सीझन सुरू होत आहे, कशी तयारी केलेली आहे? खूप जबाबदारी वाढलेली आहे, खूप मेहनत करावी लागणार आहे. ह्या सगळ्या तरुण मंडळीबरोबर काम करायचं, तर त्यांची एनर्जी मॅच करून काम करायला लागणार आहे. ती तयारी सुरूच आहे. नवीन काही सापडते का, नवीन कॅरेक्टर सापडते का, नवीन गोष्टी काही त्याच्यात करता येते का, आम्ही आत्तापर्यंत जे कॅरेक्टर केले त्याच्यात काही फार चांगली गंमत करता येते का, ते सगळं आता शोधणं सुरू झालेलं आहे. आणि आता 2 डिसेंबरपासून तुम्हाला नवीन एपिसोड, नवीन गोष्टी बघायला मिळणार आहेत. अरुण कदमच्या नवीन गोष्टी सातत्याने चालू राहणारच आहेत. तो आनंद आम्ही भरभरून देणारच आहोत. रसिका, मला तुला एक प्रश्न आहे की अरुण दादा आता म्हणाले की मला तरुणांच्या लेवलची एनर्जी मॅनेज करायची आहे. आता मला खरं सांग, काय एनर्जीचं गंमत की तुम्हाला आता त्यांची एनर्जी मॅनेज करावी लागते? नाही, अरुण काकांनी एनर्जी मॅच करणं हे आमचं टास्क आहे. म्हणजे कुठल्याही ॲक्टरचा टास्क आहे की त्यांच्या एनर्जीमध्ये, त्यांच्या आवाजामध्ये, त्यांच्या पीचमध्ये बोलणं. आणि कामाच्या बाबतीत पण ते ज्या झपाट्याने काम करतात आणि ज्या इंटेन्सिटीने काम करतात, ज्या एनर्जीने काम करतात, तर हे उगाचच त्यांचं होतं, तर असं काही नाही आहे. हां, आम्हाला टास्क हा असणार आहे की आता नवा कोरा सीझन आम्ही घेऊन आलो आहोत, तर काय सिच्युएशन्स आहेत किंवा आमच्यावर आता काय वेगवेगळ्या कॅरेक्टर्सच्या जबाबदाऱ्या सरांकडनं येत आहेत किंवा आम्ही आमचे काही वेगळे कॅरेक्टर्स आणून ते कुठल्या सिच्युएशनमध्ये आणतोय. तर ह्या सगळ्या गोष्टी जराशा आत्तापर्यंत केलं त्यापेक्षा काय वेगळं आणि काय नवीन आणि लोकांना आवडेल असं करता येईल, तर ह्याचा विचार सुरू झाला आहे. तर हे थोडंसं आमच्यासाठी नवा कोरा सीझन, तर हे आमच्या डोक्यात सुरू झालं. तर ते नवं कोरं काय असणार आहे याची एक गंमत आणि याचं एक एक्साइटमेंट आहे सध्या. प्रभाकर दादा, सीझन कुठलाही असला आणि किती नवा असला तरी शालू आम्हाला जुनीच हवी आहे, बरोबर ना अरुण दादा? शालू विषयी शालू जुनी परंपरा आहे ना, ती तशीच टिकली पाहिजे. म्हणजे आता म्हणजे आता जी लहान मुलं आहेत, आताची जी पिढी आहे, म्हणजे त्यांना आता शालू माहिती पडलेली आहे. तर आता अगदी म्हाताऱ्या लोकांपर्यंत शालू कळलेली आहे. म्हणजे आता ह्याच्या येणाऱ्या पिढीला सुद्धा शालू ही अशीच होती, नॅचरल कोकणातली परंपरा ही माहिती राहायला पाहिजे. मग त्याच्यात काहीच बदल होणार नाही आहे. त्या स्टेप राहणार आहे, तीच गिरकी जाणार आहे आणि तोच आवाज राहणार आहे. कारण शालू हे कोकणातल्या नमनमधलं गाणं आहे आणि हे सादर करताना ह्याच्यामुळे आज माझी ओळख निर्माण झाली, याचा मला फार आनंद आहे. तर मी फार फार धन्यवाद देतो आमच्या कोकणातल्या नमन संस्कृतीला, तिकडच्या लोकांना, तिकडच्या कलाकारांना. कारण त्यांच्यामुळे म्हणजे एक ओळख, अशी आयडेंटिटी निर्माण व्हावी लागते ना काय माणसाला, काहीतरी युनिक गोष्ट. ती शालू म्हणून मला आज शालू या नावाने लोक ओळखायला लागले, याचा फार आनंद वाटतो. मोरे दादा, तुम्ही एक मेन्शन केलं की लहान मुलांना आता शालू समजली आहे, असा एखादा किस्सा आहे का, अनुभव आहे का? आहे ना. म्हणजे आत्ता मी लंडनमध्ये गेलो होतो, तर लंडनला काही अशी फोटो काढायला फार सारे लोक येत होते. त्यातला एक लहान मुलगा आला आणि तो आला, तो माझ्यासमोर नाचायलाच लागला, शालू झोका दे गो मैना. म्हणजे कशाला, आणखी मला आता काही व्हिडिओज आलेत, हुस्न तेरा तोबा तोबा करून पाठवलेत. तिकडचे गॅदरिंग, म्हणजे आता तिकडे काय गॅदरिंग बोलतात काय मला माहिती नाही आहे, त्या कार्यक्रमामध्ये हुस्न तेरा तोबा तोबा मुलांनी केलेलं आहे गॅदरिंगमध्ये, माझ्या स्टाईलमध्ये. हुस्न म्हणजे मी जे स्टाईल करतो ते शालूची डान्स करून लोक पाठवतात, खूप मुलं पाठवतात मला. म्हणजे एकदा सागर कारण्याच्या मुलीने पण मला पाठवलं आहे शालू डान्स करून. हां, ती इतकी फॅन आहे. लहान मुलं एवढी फॅन आहेत आणि मोठ्या लोकांना तर माहिती आहे. तर ते तसंच ठेवणार आहे, कारण त्यातली गंमत तीच आहे. आणि त्याच्यात काहीतरी नाविन्य आणलं की मीच फसेन. कुठं चांगलं करिअर चाललंय ते बरबाद व्हायचं, बाकी काय व्हायचं नाही. तुमच्याकडे येईन मी.
बऱ्याचदा आम्ही स्किट सुरू असताना बघतो की एखादा डायलॉग कुणीतरी विसरतं किंवा काहीतरी होतं तेव्हा तुमचं नाव घेतलं जातं. किंवा मला एक प्रश्न आहे की तुम्ही खरंच डायलॉग विसरता की तुम्ही डायलॉग विसरण्याचा अभिनय करता की नेमकं तेव्हा स्टेजवर काय घडतं? कारण की आम्ही तर पडद्याच्या मागे म्हणजे आम्ही तर टी व्हीवर बघत असतो, आम्हाला इथे काय घडतं हे माहिती नसतं. तेव्हा नेमकं काय घडत असतं? ते फार पूर्वी असं कदाचित होत असेल माझ्याकडनं विसरणं. पण आता तुम्ही हे जे 827 एपिसोड जर तुम्ही बघितले असतील तर विसरणं माझ्याकडनं फार कमी होतं. पण फंबल पडणं माझ्याकडनं होतं, म्हणजे 100% फंबल पडतो. म्हणजे तो शब्द मला सापडला नाही तर त्याचा वेगळा शब्द मी बोलतो. पण तो फंबल पडतो. विसरणं फार कमी होतं. सांगतो विसरणे काय झालंय आता अरुण कदमचं नाव झालं अरुण कदम विसरतो. पण खरं सांगू का समोरचा कलाकार विसरलेला असतो. पण काय झालं कोण काय विसरलं अरुण कदम विसरला असं ते नाव झालंय. पण खरंच सांगतो तुम्हाला अरुण कदम आमच्या सोबत 2-2 स्किट करतो. मला नाही वाटत कधी अरुण कदम विसरत. अरुण खरंच विसरत नाही. अरुणचा फंबल पडतो. पण फंबलमध्ये तो शब्द असतो त्याचा पर्यायी शब्द जो निवडतो ना तो पण फार चुकीचा असतो. म्हणून तो विनोद होतो. कारण आजूबाजूचा पण शब्द नसतो. कळलं ना त्याच्यामुळे ती गंमत असते. आणि मग काय आता शेवटी काय झालंय आता मी जरी विसरलो तर मला वाचवण्यासाठी मी करतो अरुण विसरला अरुण आपला नेहमीच आहे हा मी विसरलो इतका तो साधा आहे. मला असं वाटतं तुझी कोकणातली बाई खूप गाजती आहे सध्या. पण तुलाही असं म्हटलं जातं तू बोलायला लागली की कोकणात कुठेतरी गुजराती आलं असंही म्हटलं जातं. ते का होतंय? नाही ते अगेन हा आमचा प्लॅटफॉर्म आहे, हा विनोदाचा प्लॅटफॉर्म आहे. तर या विनोदी प्लॅटफॉर्मवर ह्या सगळ्या गमती जमती अगदी एका सेकंदासाठी आल्या तरी तर त्याचं आम्ही भांडवल करून लोकांना हसवण्याचा प्रयत्न करतो. तर गुजराती मालवणीत आलं आहे असं नाही वाटत, पण मला गुजराती येतच नाही. मालवणी मला येत नव्हतं, पण हां म्हणजे त्या भाषेवर मी आता प्रभुत्व मिळवलं आणि मला असं वाटतं की 100% जरी नसेल तरी मी 75% तिथपर्यंत पोहोचले आहे आणि तो सोल तरी पकडला आहे. म्हणजे मला कोकणातली मंडळी भेटून सांगतायत की छान होतं आहे. मी त्यांना विचारते की बरोबर बोलते ना मी मालवणी? हो छान, आम्हाला अभिमान वाटतो. मग 75% पोचते. हां आता गुजराती लोक मला भेटून सांगतात की त्यांना माझं गुजराती कॅरेक्टर आवडतं. मलाच माहीत नाही मी कुठलं गुजराती कॅरेक्टर करते. तर मला आता त्यांची मनं जिंकायची आहेत. नाही प्रयत्न चालू आहेत आणि खरंच म्हणजे कॅनडामध्ये कॅनडाच्या शोला एक गुजराती मुलगा आणि तो म्हणाला की मी तुझा खूप मोठा फॅन आहे. सो आम्ही त्यांचा थोडासा फ्लेवर जरी आणला तरी ते प्रेक्षकांना आपलं आपलंसं आणि जवळचं वाटतं. तर मग ते तिथपर्यंत पोहोचलं पाहिजेत. सो या सीझनमध्ये बघूया हे चॅलेंज मला घेता येतं आहे मला असं वाटतं की गुजराती तुझ्याकडनं येईलच, पण आता मालवणीत लोकांना काहीतरी आव्हान झालं पाहिजे. वय तर नाही कशा काय हो काय बरं असंच ना जेवून मिळून झाला का नाही? नाही जेवायची वेळ झाली नसतात तर हरकत नाही. रात्री 9:30 जेवा. म्हणजे काय करतालास जेवूक बसलास ना टी व्ही लावायचो महाराष्ट्राची हास्य जत्रा 9:30 वाजता सोमवार मंगळवार बुधवार हॅट्रिक म्हटलेला असं आम्ही. बरोबर हा अरुण कदम प्रभाकर मोरे आम्ही तिघं मिळून तुमका सांगतो आम्ही तुमच्या मनोरंजनाची जबाबदारी घेतलेली असा. महाराष्ट्राची हास्य जत्रा कॉमेडीची हॅट्रिक घेऊन आम्ही येतोय तुमच्या भेटीला. प्लीज 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 बघा आणि आमच्यावर असंच प्रेम करत राहा. फक्त सोनी मराठीवर. पण मला असं वाटतं की या मुलाखतीचा शेवट जसं मुलाखतीत सुद्धा शालू आली तसं मुलाखतीच्या शेवटी सुद्धा शालू आलीच पाहिजे. आणि हां नाही मेंढा अर्थात फरमाईश अरुण दादा आणि मग शालू. मेंढा म्हणजे तो मेंढा आता नाही आता मगाशी आपण म्हटलं की आज या मुलाखतीत जवळजवळ सगळी रहस्य आलेली आहेत. एकतर गुजराती कोकणीचं रहस्य बाहेर पडलेलं आहे. अरुणदादा विसरत नाही हे आता उभ्या महाराष्ट्राला ठामपणे आम्ही सांगतोय की ही सगळे अरुणदादांची शाळा लावतात. आणि आता अरुणदादा मेंढा कुठून आला? मेंढा कुठून आला? मी तो तिकडे काय म्हणतात ते चरत होता तो एक मेंढा. चरता ज्या नाकात गवत गेलं तो शिंकला तर ते मी बघितलं. तर म्हटलं हे कधीतरी आपल्याला करता येईल. तर त्याच्यामुळे ते चरता तो नाकात ते मग कॅरेक्टर कारण हो शिंकणारा मेंढा. कारण कसं आहे की आम्ही नट मंडळी शोधत असतो ना काही सापडते कुठं काय ते आणि मग ते करायचा प्रयत्न करतो. चांगलं झालं चांगलं, वाईट झालं तर वाईट. मला असं वाटतं या निमित्ताने प्रत्येकाच्या कॅरेक्टरची एक वेगवेगळा पैलू आपल्याला समजतो. आणि अर्थात या मुलाखतीचा शेवट शालूने व्हायला पाहिजे. प्रभाकर दादा मुलाखतीचा शेवट. अग शालू झोका दे गो मैना शालू झोका दे गो मैना बुगडी नाही आणली रुसू नको मैना बुगडी नाही आणली रुसू नको मैना बॅ.
आणि स्वतः वायरमध्ये गुंडाळतील म्हणून फेरीच नाही मारली हा. अगदी सगळ्यांनी हास्य जत्रेचा हा नवा सीझन बघा. या हास्य जत्रेवरती आपण प्रेम करत आलोय आणि प्रेम करत राहणार. तुम्ही आम्हाला हसवत राहा. खूप खूप शुभेच्छा.